गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्याचा बिहार झाला की काय असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडलाय। क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाला हिंदू मुस्लिमचं स्वरूप देऊन हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे। पोलीस प्रशासन मात्र बग्याची भूमिका घेत आहे, ही खेदाची बाब आहे। गेल्या काही वर्षांपासून राहुरी शहर व तालुक्यात वेगळेच षडयंत्र सुरू आहे। क्षुल्लक वादाला हिंदू मुस्लिमचं स्वरूप दिलं जाते। दिनांक 6 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान जिजाऊ चौक नवी पेठ परिसरात दोन तरुणांमध्ये मोटरसायकलचा कट लागल्याच्या कारणावरून वाद आणि किरकोळ हाणामारी झाली। मात्र त्यानंतर काही वेळातच तिथं 200 ते 300 तरुण जमा झाले आणि या वादाला वेगळंच स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, सहाय्यक फौजदार तुळशीदास गित्ते, हवालदार विकास साळवे, संदीप ठाणगे, जयदीप बडे, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले अशा पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि गर्दीला बळाचा वापर करून पांगविले। मोहरम व एकदस दोन्ही उत्सव एकाच दिवशी असल्यानं रात्री मोहरमची मिरवणूक निघाली होती। याच दरम्यान नवी पेठेत वाद झाल्यानं पोलीस प्रशासनाची धावपळ झाली। शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। राहुरी पोलीस ठाण्यात दोन तरुणांकडून परस्पर विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती मिळाली। पूर्वी मोहरम किंवा गणेशोत्सव दरम्यान वाद झाले किंवा इतर वेळेस काही मारहाणच्या घटना घडल्या तर पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर गुन्हे दाखल होत असे। त्यामुळे पोलीस प्रशासनाचा वचक राहत होता। मात्र आता दोन गटात वाद झाले तर पोलीस प्रशासन फक्त बग्याची भूमिका घेते, कारवाई कोणतीच होत नाही। शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करून हिंदू मुस्लिम दंगल लावून देण्याचं षडयंत्र झाले। सुदैवानं दंगलीत झाल्या नाहीत। सदर घटनेला 3 महिने उलटून गेले, अद्याप आरोपींवर कोणतीच कारवाई झाली नाही। परिणामी आरोपींचं मनोबल वाढत असून पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचं दिसून येत आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद आढाव, राहुरी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाहीन्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।